नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. उद्या आहे 8 मे 2025 वार गुरुवार आणि उद्या आहे मोहिनी एकादशी. दर महिन्यामध्ये तशा 2 एकादशी येतात आणि या एकादशीच्या दिवशी केलेली पूजा, व्रत, उपवास, नामस्मरण, जप, स्तुती हे सर्व भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. मुळात एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यातल्या त्यात मोहिनी एकादशी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. मोहिनी हा भगवान विष्णूंचा एकमेव असा अवतार आहे की तो स्त्रीरूपामध्ये आहे. जो त्यांनी समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले जे अमृत आहे ते अमृत राक्षसांकडे जाऊ नये किंवा त्या अमृताचं रक्षण करण्यासाठी त्यांनी स्त्री अवतार म्हणजे मोहिनी अवतार त्यांना घ्यावा लागला. दैत्य एवढे बलवान आणि मायावी होते, त्यांचा वध करण्यासाठी देवांना वेगवेगळे अवतार घ्यावे लागले. त्यातीलच एक अवतार म्हणजे मोहिनी अवतार होय. या भगवान विष्णूच्या मोहिनी अवतारावरूनच या एकादशीला मोहिनी एकादशी असे नाव पडले. तर बघा, मोहिनी एकादशीला व्रत, उपवास, ग्रंथपठण, स्तोत्र, मंत्र, पूजा, पाठ करून अनेक जण पुण्य प्राप्त करत असतात. आणि हे सर्व करत असतानाच या मोहिनी एकादशीच्या दिवशी काही साधे सोपे भरपूर असे उपाय केले जातात. आज मी तुम्हाला अतिशय साधा सोपा पण अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. तुम्ही तो उपाय अगदी सहज करू शकता. त्या वस्तूसुद्धा आपल्या घरामध्येच असतात. तर हा उपाय कोणता आहे, त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, तो कधी करावा आणि तो उपाय कुणी करावा, तसंच हा उपाय करत असताना कोणता मंत्र म्हणावा, ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेललासुद्धा प्रेस करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर बघा, मोहिनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळत असताना आपल्याला एका मंत्राचं वाचन करायचं आहे. त्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं, त्यानंतर ही वस्तू संध्याकाळी कापरासोबत जाळल्यामुळे कोणकोणते लाभ होतील, त्याचे काय सकारात्मक बदल घडून येतील, ही संपूर्ण माहिती आता आपण बघू. मोहिनी एकादशीच्या दिवशी उपवास केल्यास सर्व पापापासून मुक्ती मिळते असं म्हणतात. पण हे व्रत, उपवास करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे काही सर्व साधे सोपे उपाय करून आपण या मोहिनी एकादशी व्रताची संपूर्ण फलप्राप्ती मिळवू शकतो. तर बघा, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या, अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये मग आर्थिक समस्या असतील, मानसिक समस्या असतील. आर्थिक समस्या जर असेल तर तुम्ही खूप कष्ट केले, खूप मेहनत घेतली, तरीसुद्धा तुमच्या कष्टाला, तुमच्या मेहनतीला पाहिजे तेवढं यश मिळत नाही, पाहिजे तेवढी प्रगती होत नाही, घरामध्ये पैसा येत नाही, आलेला पैसा घरामध्ये फार काळ टिकत नाही. या ना त्या कारणामुळे तो पैसा खर्च होतो. बऱ्याच वेळेला आजारपणामुळे सुद्धा बराच पैसा खर्च होतो. महिन्याचा झालेला पगार महिनाभर पुरत नाही, महिन्याच्या आधीच तो खर्च होतो. त्यामुळे कधी कधी कर्ज काढण्याची वेळ तुमच्यावर येते आणि हळूहळू हे कर्ज वाढत जातं आणि आर्थिक समस्या काही केल्याने संपत नाही. बघा, बऱ्याच वेळेला काय होतं, तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता, तुमच्या घरातील असलेले वास्तुदोष, तुम्हाला असलेले पितृदोष, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर पितृदोष असेल तर तुम्ही कोणत्याही कार्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तुमच्या मुलाबाळांची विवाह जुळण्यास तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. विवाहाचे योग जुळून येत नाहीत. अनेक जोडप्यांना लग्नाला खूप वर्ष उलटून गेली तरी त्यांना संतान प्राप्ती होत नाही. अशा समस्या शक्यतो पितृदोष असेल तरच उद्भवू शकतात. म्हणूनच एकादशीच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही साधे सोपे उपाय तुम्ही करू शकता आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेल्या अनेक अडचणी, दारिद्र्य, दुःख संपूर्णपणे नाहीसे करू शकता. उद्या आलेली वैशाख महिन्यातील मोहिनी एकादशी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याला याच दिवशी म्हणजे मोहिनी एकादशीच्या दिवशी हा प्रभावी उपाय करायचा आहे. तर बघा, संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे आपण दिवस मावळला की दिवे लागतो ती वेळ म्हणजे 6:30 ते 7:30च्या दरम्यान
तर या दिवे लावणीच्या वेळेला तुम्हाला हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. तर तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी येण्याच्या वेळेला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला देवघरात देवासमोर बसूनच करायचा आहे. सर्वात अगोदर देवघरातील दिवा लावून घ्या, म्हणजे तो प्रज्वलित करून घ्या. धूप अगरबत्ती लावून घ्या. एकादशीच्या दिवशी हा उपाय आपण करत आहोत, त्यामुळे तुळशीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. तसा तर रोजच तुळशीला दिवा लावला पाहिजे, पण रोज तुळशीला दिवा लावणं जर तुम्हाला शक्य होत नसेल तर निदान एकादशीला तुळशीला दिवा लावायला विसरू नका. हा दिवा तुपाचाच लावा, कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा आपल्याला करायची आहे. तुळशीला दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा देवघरात यायचं आहे. देवघरात बसून घ्या, बसायला आसन घ्या. कोणतीही पूजा करत असताना कधीही जमिनीवर बसू नका, बसायला नेहमी आसन घ्या. त्यानंतर ह्या उपायासाठी एक मोठं मातीचं भांडं घ्यायचं आहे. मातीचं भांडं जर तुमच्याकडे नसेल तर ताम्हण घ्या, किंवा मातीची छोटीशी पंती वापरली तरी चालेल, किंवा घट बसण्यासाठी आपण जी मातीची परा वापरतो ती असेल तर उत्तमच आहे. हे मातीचं भांडं काळं होऊ नये म्हणून त्यात थोडीशी माती टाका. यामुळे आपण जो उपाय करणार आहोत त्यामुळे ते भांडं गरम होणार नाही आणि ते भांडं काळं पण होणार नाही. त्यानंतर आपल्याला 5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. कापूर वडी ही भीमसेन कापूरच घ्या. भीमसेन कापूर जो आहे तो सकारात्मक लहरींचा संचार वाढवतो, त्यामुळे 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्या. भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे नसेल तर साधा कापूर घेतला तरी चालेल. साधा कापूर घेणार असाल तर त्याच्या 7 वड्या घ्या. त्यानंतर एक तेजपत्ता घ्या. तेजपत्ता चांगला बघून घ्या, तो तुटलेला किंवा कीड लागलेला असा तेजपत्ता नसावा, व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर 4 लवंगा फूल असलेल्या घ्या. तेजपत्ता आणि ज्या 4 लवंगा फूल असलेल्या घेणार आहोत त्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे त्यांच्या सुगंधाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. त्या सुगंधाने देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करते. म्हणून ह्या 2 वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण ज्या कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत त्यावर शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. अगदी 1 चमचा इतकंच टाका. यामुळे कापूर जो आहे तो बराच वेळ प्रज्वलित राहतो आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण तसंही शुद्ध गाईच्या तुपाचाच वापर करत असतो. आता त्यावरती आपल्याला हे तेजपान आणि त्याच्याबरोबर फूल असलेल्या 4 लवंगा ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर हा भीमसेनी कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. लक्षात ठेवा, हा उपाय करत असताना आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तो आपल्याला उघडा ठेवायचा आहे. इतरही सर्व खिडक्या दारं उघडी ठेवा. आता हे सर्व प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एका मंत्राचं वाचन करायचं आहे. मोहिनी एकादशीच्या दिवशी या मंत्राच्या पठणाला विशेष असं महत्त्व आहे. तर कोणता आहे तो मंत्र आपण बघूया. मंत्र: कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मंत्र अतिशय साधा आणि सोपा आहे, तुम्ही सहज म्हणू शकता. मंत्र पुन्हा एकदा सांगते. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. याचा अर्थ असा आहे की मी वासुदेव आणि देवकीचा जो पुत्र आणि प्रत्यक्ष साक्षात परमात्मा भगवान श्रीकृष्णाला वंदन करतो, नमन करतो, जो भक्तांच्या दुःखाचा नाश करतो आणि ज्याला गोविंदा म्हणून ओळखलं जातं, असा तो परमात्मा. या मंत्राचं तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं पठण करायचं आहे. त्यानंतर ते जे मातीचं भांडं आहे ते उचलायचं. देवघरावरून 3 वेळा ओवाळून घ्या. संपूर्ण देवघरामध्ये ते मातीचं भांडं फिरवा. त्यानंतर तुमच्या संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांडं फिरवा. किचन, हॉल, इतरही ज्या तुमच्या रूम असतील ह्या सर्व रूममध्ये हे मातीचं भांडं फिरवा आणि हे फिरवत असताना वरील मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर घराबाहेर जायचं आहे. आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे. आपल्या अंगणात असलेल्या तुळशीवरून सुद्धा 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे. नंतर
आपल्या घराच्या उंबऱ्याबाहेर हे भांडं ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर हे मातीचं भांडं जोपर्यंत या सर्व वस्तू जळून जात नाही तोपर्यंत ते तिथेच ठेवायचं आहे. तोपर्यंत घराचा मुख्य दरवाजा जो आहे तो उघडाच ठेवायचा आहे. ह्या उपायाने तुमच्या घरातील नकारात्मकता, वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे. जेव्हा कापराबरोबर ह्या सर्व वस्तू जळून शांत होतील तेव्हा त्या मातीच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाका. त्यानंतर ही जी रक्षा आहे ती एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्या. असा हा उपाय उद्या संध्याकाळी तुम्ही नक्की करून बघा. चला तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. श्री स्वामी समर्थ. माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेजारी बेलसुद्धा प्रेस करा आणि लाईक शेअरसुद्धा करा. माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.